कसे झाले? सातारा. साताराचा जो प्रमुख व्यक्ती होता त्यावेळेस कोण होता? प्रताप सिंहला काय कारभार जमत नव्हता. प्रताप सिंहला कारभार जमत नव्हता म्हणून पदावरून काढून टाकलं आणि पदावर काढून त्यांना नाही का कुठं पाठवलं गेलं तर त्यांना काशीला पाठवलं. काशीला पाठवल्याच्या नंतर त्याच्या जागी ग्रँड हा एक कर्मचारी होता. कर्मचारी म्हणण्यापेक्षा अधिकारी इंग्रज अधिकारी होता. हा अधिकारी नाही काय करू लागला? कारभार करतो. ठीक आहे. त्यानंतर प्रताप सिंह हे पदावर राहिले नाही. मग त्याच्या जागी नाही का एक त्यांचा फार निष्ठावान असा नाही का एक व्यक्ती होता कारभारी. तो कारभारी म्हणजे कोण होता? तर गुप्ते. कोण? रंगो बापूजी गुप्ते. यांनी काय केलं? न्यायालयात म्हणजे इंग्लंडमध्ये गेला आणि इंग्लंडमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी नाही का न्याय मागायचा प्रयत्न केला. न्याय मागायचा इंग्रजांना दिलं की बाबा आम्हाला नाही का काय करायचं आहे ते आमचा छत्रपती नावाचा कोणतं छत्रपती ही गादी आहे ती गादी आमची आम्हाला द्या. पण छत्रपतीची गादी द्यायला तयार नाही. मग त्यांनी नाही का काय केलं किंवा गादी नसल्याच्या नंतर इथे नाही का ते काय म्हणला? डलहौसी आला. लॉर्ड डलहौसी म्हणला ठीक आहे कोणाला नाही काय करायचं. पण प्रॉब्लेम असा आहे की यांना नाही का प्रताप सिंहला काही मुलबाळ नव्हतं. मुलबाळ नाही तर ते काय म्हणला होता रंगो बापूजी गुप्ते की आम्ही दत्तक घेऊ. तर त्यांनी एक नाही का इंग्लंडमधून कायदा म्हणला कोणता? दत्तक वारसा नामंजूर कायदा. आणि मग दत्तकच नाही राहिल्याच्या नंतर मग साताऱ्याला कोणी प्रमुख राहील का? नाही. मग काय केलं? शेवटच्या टप्प्यामध्ये नाही का काय केलेलं आहे त्यांनी? 1848 ला सातारा इथं काय केलं? खालसा छत्रपती पद म्हणजे सातारा खालसा केला. ठीक आहे. आणि शेवटी नाही का इंग्रजांच्या ताब्यात सातारा येऊन गेला. ठीक आहे.